रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी नियोजनावरती पाणी फिरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे। पाणी टंचाई तोंडावर असताना अजून देखील पाणी टंचाईचा आराखडा या ठिकाणी तयार झालेला नाहीये। डिसेंबरमध्ये पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्याच्या सूचना या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या, मात्र अजून देखील हा पाणी टंचाईचा आराखडा जो आहे तो कागदावरतीच पाहायला मिळतो आहे। जवळपास फेब्रुवारीच्या एंड पासून या बऱ्याच बहुतांश गावांमध्ये या ठिकाणी पाणी टंचाई सुरू होते। असं असताना देखील अद्यापही प्रशासन जे आहे ते पाणी टंचाईच्या बाबतीत या ठिकाणी उदासीन असलेलं पाहायला मिळतं आहे। पाणी टंचाईचा कृती आराखडा कागदावरतीच या ठिकाणी पाहायला मिळतोय। गतिमान प्रशासन असणाऱ्या प्रशासनालाच हा आराखडा तयार करण्यासाठी या ठिकाणी वेळ मिळत नाहीये। दरवर्षी तब्बल 100हून अधिक गावांमध्ये तर तब्बल 150 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। दरवर्षी प्रशासनाला 30 ते 40 टँकर या ठिकाणी दररोज पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी या ठिकाणी आवश्यक लागतात, मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सध्या टंचाईग्रस्ताचा आराखडाच अजून तयार झालेला नाहीये। त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यावरती पाणी टंचाईचं भीषण संकट या ठिकाणी उभं ठाकणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।